हे तुळशीचे झाड आहे. काळी तुळस आणि हिरवी तुळस असे तुळशीचे दोन प्रकार असतात. ही दिसत आहे ही काळी तुळस आहे. काळ्या तुळशीचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये करण्यात येतो. नमस्कार, निसर्ग शोभा यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण तुळशीच्या झाडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुळस ही लॅमिएसी कुळातील सुगंधी वनस्पती आहे. काळी तुळस आणि हिरवी तुळस असे तुळशीचे दोन प्रकार असून काळ्या तुळशीची पाने ही काळसर जांभळट रंगाची असतात आणि हिरव्या तुळशीची पाने ही हिरव्या रंगाची असतात. ही पहा, हिरवी तुळस अशा प्रकारे दिसते आणि हिरव्या तुळशीची पाने अशा प्रकारे हिरव्या रंगाची असतात. हिरव्या तुळशीची पाने आणि हिरव्या तुळशीच्या मंजिऱ्या अशा प्रकारे दिसतात. तुळशीच्या फुलांना तुळशीच्या मंजिऱ्या असे म्हटले जाते. तुळशीच्या मंजिऱ्यामध्ये तुळशीचे बी असते. तुळशीचे बी आकाराने अतिशय लहान असते. या बियापासून तुळशीची रोपे तयार करण्यात येतात आणि ही रोपे लावून तुळशीची लागवड केली जाते. तसेच तुळशीच्या फांद्या लावूनही तुळशीची लागवड केली जाते. ही पहा, ही काळ्या तुळशीची पाने अशा प्रकारे दिसतात. तुळशीचे झाड हे 4-5 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. तुळशीच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तसेच या झाडाला नियमित पाणी द्यावे लागते. मात्र तुळशीच्या मुळाशी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण मुळाशी पाणी साचून राहिल्यास मुळामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तुळशीची रोपे चांगली वाढण्यासाठी या रोपांची वेळोवेळी छाटणी करणे आवश्यक असते. तुळशीच्या पानांचा रस आणि मध यांचे मिश्रण सर्दी, ताप, खोकला यावर गुणकारी मानले जाते. तसेच तुळशीच्या पानामध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे तुळशीचा उपयोग त्वचा विकारांमध्ये करण्यात येतो. तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते असे मानले जाते. तुळस ही मानसिक थकवा कमी करण्यास आणि मन शांत करण्यास मदत करते. तुळशीची झाडे ही अंगणात किंवा घराच्या सभोवती लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुख समृद्धी येते असे मानले जाते. तुळशीचे झाड वातावरण शुद्ध करण्यास मदत करते. हे झाड ऑक्सिजन सोडते, त्यामुळे वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा.